काय म्हणते का, एक व्यक्ती त्याच्या घराच्या मागील बाजूने सरळ 25 मीटर अंतर चालत गेली, त्यानंतर तो उजवीकडे वळला आणि पुन्हा 50 मीटर चालला. उजवी बाजू म्हणजे तिकडले घेऊ आपण. पहा, समजा बघा हे त्याचं घर असेल, घरापासूनच म्हटलंय ना त्यांनी, हे असेल त्याचं काय घर. ओके, कळत आहे? हे घर असेल. एक व्यक्ती त्याच्या घराच्या मागील बाजूने याचा अर्थ त्याच्या घराचं जे मुख असेल ते इकडे असेल, समोरून असेल. आपण त्याला तो मागून निघत आहे, काय म्हणतोय, मागील बाजूने सरळ 25 मीटर अंतर चालत गेला, मागून निघाला आणि इकडे सरळ गेला किती 25. आलं लक्षात? बरं इकडूनच का बरं घेतलं, मग इकडे का बरं नाही, तर मी असं ठेवलाय फक्त त्याला. काय केलंय, असं ठेवलाय. तुम्ही इथे घेऊन असं मागं पण घेऊ शकता, पण त्याने दिशा सध्या दिली नाही. पहा, एक व्यक्ती त्याच्या घराच्या मागील बाजूने सरळ 25 मीटर अंतर चालत गेली, त्यानंतर तो उजवीकडे वळाला. बाजू वगैरे काही दिली आहे का त्याने, काहीच नाही म्हटलंय. मग मला एक सांगा, आपण हा एकच घर घेता येणार नाही, आपल्याला दोन पद्धतीने घ्यावं लागेल. कशा दोन पद्धती? समजा त्याच्या घराचं मुख जर इकडे असतं, असू शकते ना, त्याच्या घराचं मुख जर इकडे असतं तर तो 25 मागून इकडून निघाला असता. अरे हो की नाही? आपल्याला असं म्हणतात, त्यांनी म्हटलंय का की तो मागे दक्षिणेकडे निघाला, पूर्वेकडे निघाला, पश्चिमेकडे निघाला, असं म्हटलंय का त्यांनी? बिलकुल नाही. घर ठेवलं. समजा त्याचा दरवाजा इकडून असेल तर तो इकडे गेला, त्याचा दरवाजा इकडे असेल तर तो तिकडे गेला. कळलं का? आता त्यानंतर तो उजवीकडे वळाला आणि पुन्हा आता त्यानंतर तो उजवीकडे, याची उजवी बाजू कोणती मला सांगा आता. वरची की खालची? वरची किती गेला? पुन्हा 50 मीटर चालत गेला. 25 च्या दुप्पट घेतो मी 50 असा. क्लिअर? मग मला सांगा याची उजवी बाजू कुठली? खालची. किती गेला तो? 50. याला घेतोय खाली 50 ने. हा 50. क्लिअर? कळत आहे का रे? आता चालला, शेवटी तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालला. याची डावी बाजू कुठली? राईट, इकडे. किती गेला तो? परत 25 वर आला. मग याची कोणती रे डावी बाजू? किती आणू? 25. इथे मी 25 आहे. हे लक्षात. आणि चालला तर आता घराचे तोंड पूर्व दिशेला आहे. घराचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता घराचे तोंड कोणत्या दिशेला म्हटलं त्यांनी? पूर्व दिशेला. पूर्व दिशा म्हणजे कोणती? हीच. म्हणजे घरात तोंड इकडे आहे त्याचं, ठीक आहे ना, पूर्व दिशेला आहे. तर सध्या तो व्यक्ती प्रारंभिक बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? आता सांगा. जर त्याने पूर्व म्हटलं नसतं तर आपले उत्तर दोन्ही तयार आहे. इकडे तयार म्हटलं आणि इकडे तयार, कुठे सांगा. आलं लक्षात? आणि चला, तो तोंड पूर्व दिशेला आहे, त्याचं तोंड पूर्व दिशेला आहे, याचा अर्थ आपण इकडे बरोबर गेलो आहे. आता तर सध्या तो व्यक्ती प्रारंभिक स्थान बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? ती दिशा कोणती पाहावी? ती दिशा कोणती? उत्तर. हे उत्तर आहे आणि ही पश्चिम आहे. उत्तर आणि पश्चिमच्या मधात सांगा बरं. वायव्य. अरे ऑप्शन नाही आहे तर उत्तर आणि पश्चिम दिलं आहे ना त्यांनी. झाला ना, मग तेच उत्तर आहे, दिलं आहे ना. तुमचं उत्तर काय पाहिजे? वायव्य. वायव्य दिशा म्हणजे कोणती दिशा? उत्तर आणि पश्चिमच्या मधातली दिशा. झालं. हे लक्षात. समजा त्यांनी हे दिलं नसतं तर वेगवेगळे उत्तर आहे. पूर्व ही दिशा जर दिली नसती, उत्तर वेगवेगळे आले असते, त्याच्यासाठी आपण तयारीत होतोच. येते लक्षात तुमच्या? चला लिहून घ्या. आपलं उत्तर काय असेल? उत्तर आणि पश्चिम. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 लिहून घ्या. प्रश्न हे वेगवेगळ्या अँगलने विचारतात, हे लक्षात घ्या. त्यांना अपेक्षित काय आणि हा प्रश्न बघा UPSC CSAT 2020 चा आहे. ठीक आहे, जायचं पुढे. काय म्हणते बाबा प्रश्न? सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते. नंतर ती डाव्या बाजूला वळते. ठीक आहे. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून, सीमा इथे असेल, दक्षिणेकडे किती आली होती? फक्त 2 आहे.
ठीक आहे, चालत जाते. नंतर ती डाव्या बाजूला वळते. डावी बाजू म्हणजे तिकडे किती 4. हे बघा 4 मीटर चालत जाते. आता ती उजव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते. तिची उजवी बाजू कुठली? खालची. किती? हे क्लिअर असलं पाहिजे. उजवी बाजू डावी बाजू ना, लक्षात घ्या. उजवी म्हटलं तर काटा कसा फिरतो घड्याळीचा ते पाहायचं. हे काटा आहे, उजवा फिरला खाली, डावा फिरला वर, ठीक आहे ना. चला, उजव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते. चालवलं आपण 2 मीटर हे सुद्धा. नंतर डाव्या बाजूला वळते व 2 मीटर चालते. आता हिची डावी बाजू कुठली? रिटर्न. किती? परत 2 मीटर. हे बघा 2 मीटर चालत जाते व बिंदू सी जवळ थांबते. सी इथे आहे. बिंदू ए इथे होता, बिंदू सी इथे आहे. बिंदू सी इथे आहे. उत्तरेकडे बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालते म्हणते. अजून किती मीटर चालते? आता इथून उत्तरेकडे 4 मीटर म्हणजे हे 2च आहे. हे 2 आणि हे 2 आहे म्हणजे इथं. ओके, हे पूर्ण 4 आहे. तर बिंदू ए पासून किती दूर आहे? बिंदू ए पासून ते किती दूर आहे? काहीच नाही. इथून इथपर्यंत तुम्हाला सांगायचं आहे. बस झालं, सांगा. 5 अक्षरी उत्तर मिळते. किती? हे 2 आणि हे 2, सॉरी हे 4 आणि हे 2 किती? 6 मीटर दूर आहे. मीटर मध्येच आहे ना, हे बघा सर्व मीटर मध्येच उत्तर आहे. ठीक आहे, 6 मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. येईल का लक्षात? लिहून कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 चा लास्ट टाइमचा क्वेश्चन. येईल लक्षात? लिहून जायचं पुढे. ठीक आहे, मागे अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 मीटर चालत गेला. पश्चिमेकडील म्हणजे काय? या साईडला. समजा हे त्याचं घर आहे. घराच्या पश्चिमेकडे किती गेला? 40. इथे काय त्याची शाळा आहे. हे घर आहे आणि हे त्याची शाळा आहे. शाळेकडे 4 मीटर चालत गेला. तेथून 2 किमी उत्तरेकडील बँकेत गेला. तिथून 2 किमी उत्तरेकडे तो कुठे गेला? बँकेत गेला. ही बँक आहे. ही काय? बँक आहे. हे काय तिचं? घर आहे. ही काय त्याची शाळा. हे काय त्याचं? इथे आहे त्याची बँक. ओके, आता बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी गेला. पूर्वेकडे कुठे गेला? परत इकडे 4 किमी इथे आला. 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. हे भरतचं घर आहे. परत इथे घर आहे. कोणाचं घर आहे? भरतचं घर आहे. तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती रे? 2 आहे ना, 2च. इथेच येऊन आहे, तो जवळच आला. मग त्याचं हे शाळा होती, हे घर होती. इथून एवढं किती अंतर आहे? तर हा फक्त 2 किमी आहे. 2 किमी. दिशा विचारली असेल तर 2 किमी दक्षिणाला असते. येईल लक्षात? चला, 2 किमी उत्तर आहे. पुढे विचारला कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023. हाही लास्ट टाइमचा प्रश्न आहे. ठीक, ठीक आहे. जायचं आज? जायचं पुढे? चला. चला, प्रश्न काय म्हणतोय पहा. एका चौकोनी टेबलाच्या भोवती, चौकोनी टेबल आहे तर दिशा सांगा लागेल आपल्याला. भोवती 2 मुले व 2 मुली. 2 मुले आणि 2 मुली. मी टेबल काढूनच येतो. आपल्याला काढल्यानंतर थोडं सोपं जाईल. चौकोनी, ठीक आहे ना, चौकोनी म्हटलं आहे त्याने. 2 मुले व 2 मुली बसलेल्या आहेत. 2 मुलं 2 मुली आहे.
ते उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम दिशेला आहे, म्हणजे सर्वच बाजूला. इकडे असेल तर इकडे दिसेल, इकडे असेल तर इकडे, अशा पद्धतीने. ठीक आहे, तोंड करून बसलेला आहे. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. महत्वाचा, पूर्व दिशा कोणती आहे ना, इकडली आहे. कोणत्याही मुलीचे तोंड या दिशेला नाही, याचा अर्थ मुलगी इथे नाही, मुलगी इथे नाही. फक्त एकच निश्चित झालं इथे की मुलगी इथे नाही, मुलगी कुठे असू शकते. आलं लक्षात? सध्या लिहिता येत नाही. ठीक आहे ना. चला, बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसल्या, म्हणजे त्यांची जोडी बसेल. हे कॅरमचा बोर्ड असतो का, असा कॅरम, म्हणजे विरोधक कोण आहे, म्हणजे सोबती कोण आहे, मुलगा ना मुलगीच आहे. हे लक्षात. म्हणजे इथे मुलगा असेल तर इथे मुलगी, इथे मुलगा असेल इथे मुलगी, अशा मुली मुली किंवा मुलं मुलं नाही, हे निश्चित झालं. विरुद्ध दिशेला बसलाय. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे. राईट, दक्षिण दिशेला आहे म्हणजे मुलगा इथे आहे, इथे मुलगा आहे. फायनल, लक्षात आलं रे? याचा अर्थ 100% इथे एक मुलगी, इथे मुलगी आहे. मग मला सांगा, इथे जर मुलगी नाही, पहिलेच म्हटलं इथे जर मुलगी नाही म्हणजे मुलगी इथे असेल, मग एकच राहिला ना मुलगा, मुलगा इथे असेल, मुलगा. एकाच याच्यावरून सर्व मिळालं. आता एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसल्या? क्लिअर. मुलगी, हे एक मुलगी इथे आहे, एक मुलगी इथे आहे. या मुलीचं तोंड उत्तर, या मुलीचं तोंड आहे उत्तरेकडे, आणि या मुलीचं तोंड पश्चिमेकडे आहे. कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. सांगा रे उत्तर म्हणा. उत्तर आणि पश्चिम आहे का कुठे? किती नंबर? क्लिअर. चला, क्लर्क टायपिंग 2019. चांगला प्रश्न होता, थोडा वेगळा होता. ठीक आहे. प्रश्न काय म्हणतात पहा. महेश उत्तर दिशेकडे 10 किमी चालत जातो. कोणत्या दिशेकडे? उत्तर दिशेकडे. त्याला चालूनच बोलतो. महेश उत्तर दिशेकडे 10 किमी चालत जातो. नंतर डावीकडे, डावी बाजू कुठली आहे त्याची? डावी बाजू कुठली? माझ्याकडे. हा, इकडे डावीकडे वळून 15 किमी चालला. इथून 15 आला इकडे, इथून 15 किमी तो इकडे आला. ठीक आहे, हा 15 किमी. चला, 15 किमी चालत जातो. पुन्हा तो डावीकडे, डावी बाजू कुठली त्याची? खालची, 10 किमी. म्हणजे 10 किमी तो परत इथे आला, 10 किमी चालत जातो व थांबतो. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? खाली आहे. सांगा. दक्षिणेकडे आहे. काहीच नाही, देऊन टाकू उत्तर दक्षिण. ठीक आहे, त्याचं खाली पाहता, याचा अर्थ उत्तर काय असेल त्याचं दक्षिण असेल. एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2023 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. जायचं पुढे. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते पहा प्रश्न. सानवीने तिच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 6 किमी चालत गेली, नंतर पूर्वेकडे. आता तिचं घर ही असेल, उत्तरेकडे सुरुवात केली, किती गेली होते? 6 गेली. नंतर पूर्वेकडे 3 किमी, पूर्व बाजू इथून 3 किमी. नंतर तिच्या डावीकडे, डावी बाजू कुठली? खालची की वरची? हा, मी खालची म्हणलं, खाली नका, तुम्ही सांगा क्लिअर. डावी उजवी बाजू खालची होते, वरची डावी होते. चला पुढे काय? डावीकडे किती गेला तो? 7. ओके, 7 किमी. नंतर तिच्या उजवीकडे, उजवी बाजू म्हणजे काढण्याची दिशा तिकडे, उजवीकडे 4 किमी. इथून किती?
इथून घेतोय 4 किमी. ओके, हे 4 किमी. हा, पुढे 4 किमी. नंतर दक्षिणेकडे 10 किमी. पहा दक्षिणेकडे किती आला. मग इथून जर हे 10 किमी खाली घ्यायचं आहे मला, 7 याच्या अर्धे 10, हे पूर्ण 10 म्हटल्यावर लक्षात घ्यायचं याच्या अँगलनं 7 इथे आहे, मग याच्या अर्धे घ्या म्हणजे 3 होते 10 असं असते. ठीक आहे ना. पुढे 10 किमी आणि शेवटी तिच्या उजवीकडे 3 किमी चालत. उजवी बाजू कुठली माझ्याकडे. हा 3 किमी. उजवीकडे किती आले. पहा उजवीकडे किती आहे 3 किमी म्हणजे 4 च्या पेक्षा कमी आहे, थोडा कमी आहे 3 किमी. ओके. हा चालत गेली तर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे. घराच्या कोणत्या दिशेला सांगा. हे इथे घर आहे ना रे, हे काय आपलं बस झालं ना. मग ते कळतेच तुम्हाला. दिशाच विचारली काय. हे बघा इथे मी कोण ठेवतो असं आहे. हे लक्षात. हे कोणतं रे. वरची उत्तर, इकडली पूर्व. आता सांगा क्लिअर. उत्तर आणि पूर्वच्या मधातली दिशा कोणती. हे बरोबर तिथंच जाते. कोणती. ईशान्य. पर्याय क्रमांक 3 STMS 2023 लास्ट टाइमचा तो पण आहे. हे प्रश्न बिलकुल झालेले आहे लेटेस्ट 23, 24, 22 नाही का. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणते प्रश्न पाहतो. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 10 किमी चालतो म्हणजे उत्तरेकडे. इथे तो आहे. सरळ किती गेला तो 10 किमी गेला चालतो. उजवीकडे वळतो व 4 किमी चालतो. उजवी बाजू कुठली त्याची काट्याच्या दिशेची. किती गेला तो फक्त 4 किमी. ठीक आहे. बघा 4 किमी चालतो. परत उजवीकडे वळून 15 किमी. उजवी म्हणजे कुठे खाली. 15 किमी याचा अर्थ किती 10 आणि 5 किती 15. ओके. व शेवटी उजवीकडे वळू. कुठे वळून उजवीकडे वळून 16 किमी अंतर चालतो. उजवी बाजू कुठली आता परत माझ्याकडे. किती 16 म्हणजे भरपूर मोठा आहे 16. ओके. 16 किमी चालतो. आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तो मला एक सांगा. तो इथे होता. तो इथून इथे गेला. क्लिअर. मला ही बाजू काढण्यासाठी ही माहित पाहिजे. मग याला मी पहिले पॅक करतो. काटकोन तयार करण्यासाठी याला मी पॅक केलं. इथे काटकोन आपला तयार झाला. हा कर्ण तयार झाला. मला एक सांगा पूर्ण किती आहे 15. 15 मधून 10 गेले किती राहिले इथे. क्लिअर. याच्या लक्षात. मग मला एक सांगा आता हे पूर्ण किती आहे 16. या 16 मधून हे किती गेलं 4 गेलं ना. इथून 16 मधून 4 गेले किती राहिले. क्लिअर. दोन्ही बाजू मिळाल्या किती 5 आणि ठीक आहे. 1 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग. कितीचा वर्ग 12 चा वर्ग. त्रिकोण माहिती आहे तुम्हाला 13, 12, 5. ठीक आहे ना. चला 1 चा वर्ग हे किती 5 चा वर्ग 25, 12 चा वर्ग 144. 1 चा वर्ग बरोबर हे किती रे 169. कशाचा वर्ग आहे रे तो कितीचा आहे. चालू टाका 13 किलोमीटर. हे लक्षात लिहून घ्या. ठीक. जायचं पुढे. परत सानवी आली एकदा. काय म्हणते पाहते. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंश कोनात व नंतर ती 50 मीटर चालते.
आता तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते व 15 मीटर चालत जाते. आपण सरळ सरळ घेऊनच जाऊ पाहते काय म्हणते. ती तिच्या डाव्या बाजूला, तिची डाव्या बाजू म्हणजे कुठली, ती इथे आहे. हे बघा, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. इथून पूर्वेकडे काही अंतर ती गेली. अंतर किती गेले माहिती आहे का? नाही. पूर्वेकडे, ती इथून पूर्वेकडे गेली. ठीक आहे. आता चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला, तिची डाव्या बाजू कुठली, तिची डावी बाजू इकडे जात आहे, डावी बाजू वरची. म्हणजे 90 अंश कोणात वळते, म्हणजे डायरेक्ट वर. 90 अंश कोणात वळते. नंतर ती 50 मीटर चालते. समजा ती इथून इथे गेली, किती किमी गेली, 50 मीटर गेली, किमी नाही गेली, 50 मीटर गेली, चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंश, उजवी बाजू म्हणजे इकडली ना, मग 135 अंश म्हणजे काय मला एक सांगा. 135 म्हणजे काय माहितीये का? इकडे हे बघा, हा तर डायरेक्ट 90 येतो असा. 90 पेक्षा तुम्हाला अजून किती जास्त जायचं आहे, 45. म्हणजे ती कुठे येईल, या बाजूला वळण अशी कळत आहे, इकडे इकडे वळण आहे. अरे समजत आहे का? आता वळते आणि 15 मीटर चालते. 15 मीटर म्हणजे ती खूप कमी गेली ना रे, एवढीच आहे. हे 50 असेल तर 15 तर याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे, एवढंच असायला पाहिजे. ओके, इथे आहे 15. येते का लक्षात? ती इथे गेली, इथून वर 50 गेली आणि तिथून अशी ओढली, तर अशी ओढली तर किती आले, ते फक्त 15 मीटर चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते? तिच्या डाव्या बाजूला लक्षात घ्या, तिची कोणती बाजू, आता तिची डावी बाजू सांगतो मी तुम्हाला, ती इकडे आहे. तिची डावी बाजू कुठली माहिती आहे का? अशी होईल. मी डाव्या बाजू काढतो, पहा लक्षात आहे. तिची हे तिची उजवी बाजू होईल इकडली, आणि ही वरची तिची ही इकडली डावी बाजू अशी. समजा तुम्हाला डावी बाजू, हे समोरची दिशा. लक्षात, आपल्या समोर दिशा ही, तिची डावी बाजू ती, तिची उजवी बाजू ही, कारण तिचं तोंड कुठे आहे, इथे आहे, इकडे पाहत आहे. कळत आहे का? आता मला सांगा, त्यांनी काय म्हटलं, बाजूला कोणती दिशा निर्देश करते? ही दिशा कोणती, ती इथं होती. इथे इथे नकाशा टाका तुम्ही असा, तुम्हाला दाखवतो बघ. ही कुठली रे, पूर्व. ही कुठली सांगा, पूर्व आणि उत्तरच्या मधातली दिशा सांगा. ही तिकडेच जाते बरोबर आहे बघा, बरोबर तिकडेच जाते. कोणती दिशा, लिहून टाका, ईशान्य. एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी प्री 2023. ईशान्य, पर्याय क्रमांक 1. चला लिहूया. ठीक आहे. जायचं पुढे. काय म्हणते प्रश्न बघा. यश उत्तरेकडे किती गेला तो, उत्तरेकडे 5 किमी चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 8 किमी गेला. यश जो आहे उत्तरेकडे 5 गेला, त्यानंतर उजवीकडे वळला आणि किती गेला, 8 गेला. ओके, पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे खाली, खाली किती गेला तो, 3, कमी घेतला, हा 3. उजवीकडे वळून 3 किमी गेला. पुन्हा उजवीकडे वळला, उजवी बाजू म्हणजे कुठली, माझ्याकडे, किती, 5 किमी जाऊन इथून 5 किमी गेला तो असा. 5 किमी वळून डावीकडे आला. डावी बाजू वरची नाही, खालची, खालची. इथून डावीकडे म्हणजे खाली आला. डावीकडे वळून 2 किमी, 2 किमी 3 इथे आला होता, हा 2. ठीक आहे, 2 किमी गेला. या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे सांगा, किती, मला एक सांगा. हे पूर्ण 8 आहे, इथून इथपर्यंत 5 आहे, याचा अर्थ हे किती असेल, 3. इथून तुम्हाला हे अंतर सांगायचं. हे अंतर फक्त किती आहे, 3 किलोमीटर. हे लक्षात, हे बघा 3 किलोमीटर हे आहे. टॅक्स असिस्टंट मेन्सचा पोर्शन आहे तो 22चा. बरोबर, लिहून घ्या.
ठीक आहे रे, जायचं पुढे. पन्नासवा प्रश्न आहे. काय म्हणते पहा, अमित मोटरसायकलवरून पूर्वेकडे 10 किमी व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. बघा, अमित इथे असेल, इथून मोटरसायकलवर पूर्वेकडे 10 किमी, किती 10 किमी, व तेवढेच अंतर दक्षिणेकडे, म्हणजे एवढेच अंतर तो दक्षिणेकडे म्हणजेच किती 10 किमी. ठीक आहे, तिला त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आणखी 5 किमी गेला, पूर्वेकडे अर्धा गेला म्हणजे 5 किमी. ओके, त्यानंतर तो केवळ डाव्या बाजूस 2 वेळा वळून प्रत्येकी 15-15 गेला. त्याची डावी बाजू कुठली रीच, कुठली वरची, 15-15 दोनदा. पहिल्यांदा 15 जर नेलं मी त्याला, तर हे 10 आणि 5 15 इथे आला, अजून 15 जावं लागेल मला, इथून इकडे 15 म्हणजे बरोबर या लेवलला. कळत आहे का, 15 म्हणजे हे 5 न इथे आणि हे 10 म्हणजे पूर्ण हे 15. क्लिअर, इथे आला तो. तर मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे, फक्त किती आहे, हे 10 आहे, हे म्हणजे 5 आहे, एवढं 5 आहे, याचा अर्थ हे सुद्धा काय असेल पाहिजे तुमचं 5 किमी आहे. किती किमी आहे, येईल का लक्षात. पर्याय क्रमांक 3. चला, किती प्रश्न झाले आज, पूर्ण 20, म्हणजे काय एकूण 50 प्रश्न झाले. उद्याला नवीन एखादा टॉपिक पाहू आपण, सरासरी वगैरे. ठीक आहे, चला आज थांबून घेऊ, बाकी उद्याला लिहून घ्या व्यवस्थित.